तर मंडळी, तुमचे आजूबाजूचे लोक असो, तुमचे नातेवाईक असो किंवा तुमचे मित्रमंडळी असो, ते जेव्हा तुम्हाला म्हणतात की तू किती जाड आहेस, किती सुटलेली आहे, किती ढोल आहे, तेव्हा बाहेरून तर तुम्ही ते हसण्यावारी घेता, थट्टेवारी घेता, पण आतमधून तुम्ही तुटलेले असता, तुमचं मन हे दुखावलेलं असतं. तर मंडळी, हे वाढलेलं वजन, ही सुटलेली पोटाची चरबी फक्त शरीरावर परिणाम नाही करत, तर ती आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करत असते. आता तुम्ही डाएट करून थकलेले आहात, व्यायाम करून जिममध्ये घाम गाळून देखील थकलेले आहात, पण तरी देखील हे वजन काही कमी होत नाही आहे. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. हो मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे 3 पदार्थ की फक्त ते खाणं बंद केल्यामुळे, अगदी बरोबर ऐकलं, फक्त ते खाणं बंद केल्यामुळे अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये झालेला फरक. तर मंडळी, माझ्याकडे कित्येक क्लायंट्स येत असतात की ते म्हणतात की मॅडम, आम्ही डाएट करून थकलेलो आहे, आम्ही व्यवस्थित फॉलो करतो, पण हा वजन काट्यावरचा काटा हलायचं काही नावच घेत नाही आहे. कित्येक जण म्हणतात आम्ही जिम करतो, पण तरी देखील वजन आहे तसं आहे. तर मंडळी, याचं मूळ कारण आहे हे 3 पदार्थ की ज्यामुळेच तुमचं वजन वाढलेलं आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आता क्रॅश डाएट करायची गरज नाही आहे, उपवास करायची गरज नाही आहे, उपाशी राहण्याची गरज नाही आहे, तर फक्त तुमच्या आहारातून हे 3 पदार्थ तुम्हाला वर्ज करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत आणि अवघ्या 7 दिवसांमध्ये बघायचं आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तुमच्या आजूबाजूला देखील कित्येक लोक असतील की तुम्ही म्हणत असाल हा किती खातो, हा तर व्यायाम पण करत नाही, ही तर व्यायाम पण करत नाही, पण ही आहे तशी आहे, हा आहे तसा आहे, यांचं वजनच वाढत नाही. कारण कळत न कळत त्यांच्या आहारामध्ये हे 3 पदार्थ नसतात आणि तुम्हाला देखील कळेल तुमचं वजन वाढण्यामागचं खरं कारण आहे ते म्हणजे हे 3 पदार्थ. तर म्हणजे ह्याआधी मी तुमच्यासोबत शेअर केले खूप सारे वेट लॉसचे व्हिडिओ, इंटरमिटंट फास्टिंग डाएट प्लॅन, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट प्लॅन, 1 मील अ डे डाएट प्लॅन, तसेच मी स्वतः माझं 30 किलो वजन कसं कमी केलं हे देखील तुमच्यासोबत शेअर केलं. आणि या सगळ्या व्हिडिओना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहात त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले व्हिडिओज पाहून, आपले पर्सनलाइज डाएट प्लॅन घेऊन वजन कमी होत आहे, तुमचे मेसेजेस पाहून, तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. नंतर कित्येक लोक असे म्हणतात की मॅडम, आता मला डाएट करायला जमत नाही आहे, व्यायाम करायला जमत नाही आहे, त्यांच्यासाठीच हा मी प्रभावी असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. फक्त हे 3 पदार्थ तुम्हाला आहारातून काढून टाकायचे आहेत. आता कित्येक मोठे सेलिब्रिटीज देखील असतात, ते देखील त्यांच्या आहारामध्ये हे 3 पदार्थ घेत नाहीत आणि म्हणूनच त्यांचं वजन हे वाढत नसतं, ते वजन मेंटेन राहिलेलं असतं. आता कित्येक लोक असतात की त्यांचं वजन स्टक झालेलं आहे, ते स्टक झालेलं वजन देखील कमी होईल जेव्हा हे 3 पदार्थ आहारामधून तुम्ही काढून टाकाल. तर मंडळी, तुम्हाला अवघ्या 30 दिवसांमध्येच तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे. सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय, फक्त हे 3 पदार्थ खाणं बंद करा आणि वजन झपाट्याने कमी करा. मंडळी, सगळ्यात पहिला आणि घातक पदार्थ की ज्यामुळे आपलं वजन वाढत असतं ते म्हणजे आहे साखर, गोड पदार्थ. हा एक मेटॅबॉलिक चावज आहे. म्हणजे तुम्ही चहा घ्या, कॉफी घ्या, मिठाया घ्या, ज्याच्यामध्ये साखर आहे ते पदार्थ तुमच्या आहारामधून वर्ज करा. फक्त 30 दिवस करून बघा. जर वजन वाढायला खूप दिवस लागू शकतात, तर वजन कमी करण्यासाठी आपण 1 महिना नाही देऊ शकत, तर नक्कीच देऊ शकतो. फक्त 30 दिवस तुमच्या तोंडावरती कंट्रोल ठेवून बघा आणि मग बघा तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये झालेला फरक. जेव्हा आपण गोड खातो तेव्हा आपला इन्शुलिन हा स्पाइक होत असतो आणि आपली जी बॉडी असते ती फॅट स्टोरेज मोडमध्ये जाते. मग तुम्ही काहीही आहार घ्या, तो तुमच्या शरीरामध्ये साठून राहत असतो चरबीच्या रूपामध्ये आणि ती चरबी अशी असते की ती बर्न होत नाही. तसेच लेप्टिन रेझिस्टन्स होत असतो. म्हणजेच तुम्ही कितीही आहार घेतला, पोट जरी भरलेलं असेल तरी तुम्हाला सारखी भूक लागत असते. तर मंडळी, शुगर कंट्रोल नाही तर फॅट कंट्रोल नाही. मग तुम्ही कितीही घाम गाळा, पण जर तुम्ही चहा, कॉफी, गोड पदार्थ, कोल्ड्रिंक्स, मिठाया घेत असाल तर त्या घाम गाळण्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. सो फक्त तुम्ही तुमच्या आहारामधून गोड पदार्थ वर्ज करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. सो शुगर कंट्रोल नाही तर मग फॅट कंट्रोल नाही, तर फक्त तुम्ही गोड खाणं पूर्णपणे बंद करा. आपला पुढचा घातक पदार्थ आहे ते म्हणजे जंक फूड, फास्ट फूड. ही एक इन्फ्लेमेशन फॅक्टरी आहे. म्हणजे पिझ्झा असो, बर्गर असो, मैद्याचे पदार्थ असो किंवा वेगवेगळे बिस्किट्स असो, या सगळ्यामुळेच आपलं वजन हे वाढत असतं. हे एक डोपामाइन स्पाइक होत असतो. म्हणजेच आपल्याला सारख्या त्या गोष्टी खाण्याची इच्छा होत असते आणि यामुळे शरीरामध्ये अशी चरबी साठून राहत असते की ती बर्नच होत नाही. मग शुगरमार्फत देखील अशी चरबी साठत असते, असे फॅट साठत असतात की व्यायाम
व्यायाम केल्यामुळे देखील ती बर्न व्हायला खूप वेळ लागत असतो. आणि ही चरबी स्पेशली कुठे साठते तर आपल्या पोटावरती. हा जो पोटावर आलेला घेर असतो ते सगळे तेच फॅट्स असतात की ज्यामुळेच आपलं वजन हे खूप वाढलेलं दिसत असतं आणि ते कमी होतच नाही. सो हे जंक फूड खाणं बंद करा, बाहेरचे गोड पदार्थ खाणं बंद करा आणि मग बघा अवघ्या 7 दिवसांमध्येच तुम्हाला जाणवू लागणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या इंचेसमध्ये झालेला फरक. एक बर्गर जरी खाल्ला तरी त्याच्यामध्ये 400 कॅलरीज असतात आणि न्यूट्रिशन पूर्णपणे 0 न्यूट्रिशन असतं. तर फक्त वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या तोंडावरती इतका कंट्रोल नाही करू शकत, तर नक्कीच करू शकतो. जंक फूड इज इक्वल टू आपली बॉडी देखील जंकच बनते. सो घरातलाच आहार घ्या, भाकरी भाजी आपल्या सॅलेड खा आणि मग बघा फक्त हा घरातला आहार घेऊन देखील तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. शेवटी ह्या आहारामुळे तुमची भूक भागणार आहे पण तुमचं पोट फुगणार नाही आहे. पण जर तुम्ही हे बर्गर खाल्ले ह्याच्यामुळे तुमचं पोट फुगणार आहे पण तुमची भूक अजिबात भागणार नाही आणि सारखं तुम्हाला ते खावंसं वाटणार आहे, क्रेविंग होणार आहे. सो जंक फूड खाणं बंद करा, गोड पदार्थ खाणं बंद करा. नेक्स्ट म्हणजे पॅकेज ज्यूस, कोल्ड्रिंक्स. हे एक लिक्विड शुगर ट्रॅप आहे. त्यामुळे आपल्या बॉडीमधला ग्लुकोज ॲब्सॉर्प्शन होत असतं. ही एक लिक्विड शुगर असते की ज्यामार्फत आपल्या शरीरामध्ये खूप प्रमाणामध्ये साखर जात असते. फक्त एका बाटलीमध्ये 8 ते 10 चमचे साखर असते आणि जर एक बाटली तुम्ही पिली आणि जर रोज तुमचे महिन्याला किती तुमच्या शरीरामध्ये साखर जाणार आहे आणि त्यामुळेच किती तुमच्या शरीरामध्ये फॅट्स हे वाढणार आहेत. सो हे जे पॅकेजेस ज्यूस असतात मग म्हणत असतात की हे फ्रूट ज्यूस असो, फ्रूट ज्यूस जरी घेतला तरी त्यामुळेच आपल्या शरीरातली शुगर ही स्पाईक होत असते आणि पॅकेज ज्यूस तर खूपच खतरनाक असतात. तसेच ह्या ज्या कोल्ड्रिंक्स असतात त्या देखील खूप खतरनाक असतात. सो तुमच्या शरीरामध्ये जी काही ग्लुकोज वाढत असतं, इन्शुलिन लेवल जी वाढत असते त्यामुळेच तुमच्या शरीरातली चरबी ही वाढत आहे आणि हा वजन काट्यावरचा काटा हलत नाही आहे. तर मंडळी ह्या ज्या लिक्विड कॅलरीज असतात ह्या हे हिडन फॅट्स असतात. सो लिक्विड कॅलरीज इज इक्वल टू हिडन फॅट. ही अशी चरबी असते की जी बर्न होत नाही. तर फक्त हे 3 पदार्थ खाणं बंद करा. इथून पुढचे 30 दिवस गोड खाणं बंद, पॅकेज फूड, फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ खाणं बंद करा, कोल्ड्रिंक्स खाणं, पॅकेज ज्यूस खाणं पूर्णपणे बंद करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. मी तुम्हाला चॅलेंज देते की फक्त हे करून 30 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या वजनात फरक जाणवणार आहे. जर मी स्वतः माझं 30 किलो वजन घर बसल्या कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. माझ्या कित्येक क्लायंट्सला फक्त 7 दिवसांमध्ये वजनामध्ये फरक दिसू लागतो कारण हे 3 पदार्थ देखील त्यांच्या डाएटमधून मी वर्ज्य केलेले असतात. जर ते करू शकता तर तुम्ही देखील करू शकता. जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. सो वजन कमी करण्यासाठी 70% आहार गरजेचा असतो. तर आहार ह्यासाठी गरजेचं पण त्यामुळे आपली इन्शुलिन लेवल ही व्यवस्थित राहत असते आणि 30% वर्कआउट गरजेचा असतो. पण जर 30% करायला जमत नसेल तर ॲटलीस्ट 70%वर आपण लक्ष देऊ शकतो, तर नक्कीच लक्ष देऊ शकतो. तर मंडळी तुम्ही जर हे फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी 30 डेज हे फॉलो करून बघणार आहे. तर मंडळी यासोबतच दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं देखील गरजेचं आहे. 7 ते 8 तासाची झोप घेणं देखील गरजेचं आहे आणि तुमचा आहार याचा फिक्स टायमिंग ठेवा. असं नाही की आज मी नाश्ता 8 वाजता केला, उद्या 10 वाजता करणार. फक्त तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा. रात्रीचं जेवण 7च्या आत करा. हे 5 गोल्डन रूल्स देखील जेव्हा तुम्ही फॉलो कराल आणि हे 3 पदार्थ खाणं जेव्हा तुम्ही बंद कराल तेव्हा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा तुम्ही बघणार आहात, तुमच्या आजूबाजूचे लोक देखील बघत बसतील. तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाही आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्की दिसेल. तसेच मंडळी यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. अगदी घरगुती आहार आहे की जो देखील तुम्ही घेऊ शकता. तर त्या व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच मंडळी जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हे पाहून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो. त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी वजन कमी करण्यासाठी आता महागड्या औषधांची गरज नाही आहे. फक्त हे सोपे उपाय फॉलो करा आणि वजनात झालेला फरक अगदी घर बसल्या तुम्ही पहा. तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. आणि सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा. कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं, आपल्यावर विश्वास ठेवतं. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.